निपाणीतील महादेव मंदिराचा रथोत्सव उत्साहात. हर हर महादेवाच्या गजरात भाविकांची अलोट गर्दी. निपाणी व पंचक्रोशीतील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात संपन्न झाला. हर हर महादेवाच्या गजरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी दादाराजे निपाणकर, बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध मानाचे सवाल जाहीर करण्यात येऊन मानकऱ्यांच्या हस्ते रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. रथ मिरवणूक महादेव मंदिर येथून निघून रविवार पेठ, गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ मार्गे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी आली. विविध ठिकाणी रथोत्सवाचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. रथोत्सव मिरवणूक तब्बल 10 तासाहून अधिक काळ सुरू होती. यावेळी देवास पहिला हार घालणे, कापूर लावणे, नारळ फोडणे, डावी व उजवी बाजू नारळ वाढविणे, चौरी धरणे यासह विविध सवाल बोलण्यात आले. यावेळी झालेल्या विविध सवालांमध्ये अनेकांनी सहभाग घेतला. यावेळी रथोत्सवात हत्ती, घोडे, जमखंडी बँड, बेडकीहाळ बँड, करडी ढोल, करोशी ढोल, धुळगणवाडी करडी ढोल, कोथळी करडी ढोल, श्री हनुमान संभळा वाद्य, जमखंडी व हजारो भाविकांच्या लवाजम्यासह महादेव रथ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या व्यक्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. याप्रसंगी खासदार प्रियंका जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चंद्रकांत कोठीवाले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, अमर बागेवाडी, रुद्रकुमार कोठीवाले, रवींद्र कोठीवाले, संजय मोळवाडे, विलास गाडीवडर, डॉक्टर जसराज गिरे, राजू गुंदेशा, जयवंत भाटले यांच्यासह नगरसेवक व हजारो मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. उत्सव कमिटी अध्यक्ष सुनील पाटील, हालशुगर संचालिका गीता पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या शुक्रवार दिनांक 20 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री महादेव यात्रा उत्सव कमिटीकडून केले आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.